Welcome to Chate Group of Education, Sambhajinagar. I am Rohini Pathak, Maths faculty. We are studying our chapter Straight Line. From this chapter, we have completed 2 points: equation of locus and shift of origin. These 2 points we have completed. Now come to the next point, slope. Actually slope हा point 10th standard मध्ये starting फक्त झालेला आहे slope चं. What is mean by slope? But just again I revise this point, slope. Before slope, first see inclination of line. Inclination of line. See what is mean by inclination. Consider our x-axis, y-axis, here origin, intersection. Consider one line. Suppose this line L. Then this angle is called as inclination, denoted by theta. Then what is inclination? Inclination means angle made by this line. You can say smallest angle also. Smallest angle made by this line with positive direction of x-axis. बघा हे x-axis चं पॉझिटिव्ह आहे, इकडे निगेटिव्ह असतं. x-axis च्या पॉझिटिव्हला केलेला अँगल इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. यू नो अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज कसं असते असं, अँटी क्लॉकवाईज म्हणजे असं. बघा एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्हला अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये केलेला स्मॉलेस्ट अँगल, दिस इज कॉल्ड ॲज इन्क्लिनेशन ऑफ लाईन. नाव ही कन्सेप्ट आधी क्लिअर आहे का? इन्क्लिनेशन म्हणजे काय? इन्क्लिनेशन म्हणजे कुठल्या पण लाईननं अँगल मेड बाय दी लाईन विथ पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. ओके, दॅट इज इन्क्लिनेशन ऑफ लाईन. Now come to the point slope. 10th standard मध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं बघा what is slope. Just I revise what is slope. स्लोप शक्यतो तुम्ही रोडला यूज करता बघा. या रोडचा स्लोप जास्त आहे, या रोडचा स्लोप कमी आहे. म्हणजे आता ही एक लाईन म्हणजे आपण काय म्हणूया, समजा असा एक रोड आहे कन्सिडर करूया. मग हा असा असेल तर जरा जास्त म्हणता, असा रोड असेल तर स्लोप कमी आहे, असा असेल तर सरळ हॉरिझॉन्टल रोड आहे, असं जे आपण म्हणतो. मग ते स्लोप म्हणजे काय बघा. सपोज दिस लाईन, या लाईनचा स्लोप आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर मग स्लोपसाठी एक रेशो डिफाईन केला आहे. विच रेशो डिफाईन आहे बघा. स्लोप मीन्स या लाईनवर कुठेही 2 पॉईंट सिलेक्ट करा तुम्ही. सपोज दिस लाईन ए बी, या लाईनवर ए आणि बी हे 2 पॉईंट सिलेक्ट करा. Draw perpendiculars here. Suppose here intersection is C. Then slope is equal to, slope चा एक क्रायटेरिया ठरवलाय. काय क्रायटेरिया आहे? स्लोप मीन्स रेशो ऑफ वर्टिकल बाय हॉरिझॉन्टल. वर्टिकल बाय हॉरिझॉन्टल. दिस इज दिस स्लोप. म्हणजे हे वर्टिकल व्ही म्हणूया, हे हॉरिझॉन्टल एच म्हणूया. म्हणजे वर्टिकल बाय हॉरिझॉन्टल याला स्लोप म्हणजे हा रेशो म्हणजे स्लोप. आता बघा हा रेशो जसा जास्त येईल म्हणजे ही हाईट जशी जास्त होईल तसा स्लोप जास्त असणार आहे. ही हाईट जशी कमी कमी होईल म्हणजे न्यूमरेटर कमी कमी होईल तसा स्लोप कमी असणार आहे त्या रोडचा. ॲक्च्युली तुम्ही स्लोप म्हणताना उलट कन्सेप्ट म्हणता बरं का. असा रोड असेल तर तुम्ही म्हणता स्लोप जास्त, तसा नव्हे. असा रोड नव्हे, असा स्लोप असा मोजतात, हे लक्षात घ्या. असा खालून वर, वरून खाली नव्हे, उतार नव्हे. स्लोप म्हणजे वर असं लक्षात घ्या. जनरली तुम्हाला म्हणायची सवय असते स्लोप जास्त आहे म्हणजे खाली, असं नाही आहे. ओके, स्लोपची ही कन्सेप्ट आहे, वर्टिकल बाय हॉरिझॉन्टल. आता जरा आपल्या डायग्रॅममध्ये परत येऊया. बघा या डायग्रॅममध्ये जर असा रेशो घ्यायचा म्हणला, हे वर्टिकल आहे ना आणि हे हॉरिझॉन्टल आहे. बघा हा अँगल थीटा आहे. मग ह्या थीटाची ही अपोजिट साईड आहे आणि ही ॲडजेसंट साईड आहे. म्हणजे अपोजिट बाय ॲडजेसंट. आणि अपोजिट बाय ॲडजेसंट म्हणजे ट्रिग्नोमेट्रीज फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला?
tan थीटा. देअरफॉर स्लोपचा पहिला फॉर्म्युला तयार होतोय, स्लोप इज इक्वल टू tan थीटा. हा स्लोपचा पहिला फॉर्म्युला तयार झाला. फॉर्म्युला कुठून लक्षात आला का, कसा झाला हे 10वीला झाले, मी रिवाइज कराले. स्लोप इज इक्वल टू tan थीटा. वाय tan थीटा? अपोजिट बाय ॲडजेसंट, वर्टिकल बाय हॉरिझॉन्टल. बट समटाइम्स थीटा नॉट गिवन, थीटा गिवन नसतो. तर काय गिवन असतं, हे कोऑर्डिनेट्स माहिती असतात. म्हणजे आता समजा इथं येऊया आपण, ए पॉईंटचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत, बी पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला माहिती असतील. समजा म्हणजे बी x1 y1 काहीतरी कोऑर्डिनेट्स असतील, एचे x2 y2 आहेत. तर हे डिस्टन्स तुम्हाला काढता आलं पाहिजे. नेहमी लक्षात घ्या, वर्टिकल जे डिस्टन्स असतं ती वायची सबट्रॅक्शन असते, हे माहीत असू द्या. वायची सबट्रॅक्शन जर केला तुम्ही कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये बघा, वर्टिकल डिस्टन्स असतं ते y2 - y1 असतं आणि हॉरिझॉन्टल डिस्टन्स असतं ते नेहमी x ची सबट्रॅक्शन असते, म्हणजे x2 - x1 असतं. ठीक आहे. देअरफॉर स्लोपचा दुसरा फॉर्म्युला तयार होतोय, स्लोप इज इक्वल टू, काय फॉर्म्युला तयार होतोय बघा, वर्टिकल बाय हॉरिझॉन्टल, म्हणजे y2 - y1 अपॉन x2 - x1. हा स्लोपचा सेकंड फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला कधी यूज करायचा आणि हा कधी यूज करायचा, इफ थीटा गिवन यूज दिस फॉर्म्युला, इफ कोऑर्डिनेट्स ऑफ 2 पॉईंट्स आर गिवन देन यूज दिस फॉर्म्युला. म्हणजे 2 पॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिले की हा फॉर्म्युला यूज करा. इन्क्लिनेशन दिलं, इन थीटा म्हणजे इन्क्लिनेशन, तर हा फॉर्म्युला यूज करा. अजून काय काय लक्षात आहे बघा तुमच्या, काही पॉईंट्स मी रिवाइज करते, लक्षात आहेत का बघा, नोट म्हणूया आपण त्याला किंवा पॉईंट्स म्हणूया. एक्स ॲक्सिसचा स्लोप काय असतो लक्षात आहे, एक्स ॲक्सिस बघा, एक्स ॲक्सिस म्हणजे हॉरिझॉन्टल असते. हॉरिझॉन्टल जर रस्ता असेल, आता सरळ असा रस्ता आहे, त्याला काय स्लोप आहे का, नाही. म्हणजे एक्स ॲक्सिसचा स्लोप काय राहील, 0. स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस इज इक्वल टू 0 असं लिहूया, नाहीतर ते ओ वाटायचं तुम्हाला. स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस 0. वाय ॲक्सिसचा स्लोप काय असेल रे, असा सरळ. आता सरळ स्लोप कॅल्क्युलेट होईल का, गाडी समजा जायची असेल. हे स्लोप कन्सेप्ट कशासाठी आहे, असे जे घाटात वगैरे रस्ते तयार करतात तिथं हे सगळं कॅल्क्युलेशन केलं जातं. म्हणजे किती स्लोप ठेवला तर कुठलं जे काय एखादं वाहन असेल, कार वगैरे किंवा ट्रक असेल, ते कितीपर्यंत जाऊ शकेल, किती स्पीडनं जाऊ शकेल, ह्या सगळ्यासाठी ते स्लोप कॅल्क्युलेट करावा लागतो. मग असं तर आपलं काही वाहन जात नाही कुठलं, म्हणजे. आणि फॉर्म्युलानुसार म्हणाल तर स्लोप म्हणजे काय, tan थीटा. इथं थीटा किती येणार आहे बघा, वाय ॲक्सिसला थीटा येणार आहे 90 डिग्री. मग tan 90 डिफाईनच नाही आहे, म्हणजे वाय ॲक्सिसचा स्लोप काय होईल, डज नॉट एक्झिस्ट. स्लोप ऑफ वाय ॲक्सिस नॉट एक्झिस्ट, डज नॉट एक्झिस्ट. ओके. एक्स ॲक्सिसचा स्लोप 0, वाय ॲक्सिसचा स्लोप नॉट एक्झिस्ट. अजून काय माहिती आहे बघा तुम्हाला, लक्षात आहे का, स्लोप्स ऑफ पॅरलल लाईन्स. समजा लाईन्स पॅरलल असतील अशा, तर स्लोप सेम राहणार ना रे. का सेम राहणार बघा, तर हा अँगल थीटा, हा पण अँगल थीटा, करस्पॉन्डिंग अँगल सेम असतात. मग या लाईनचा स्लोप काय, tan थीटा, या पण लाईनचा स्लोप काय, tan थीटा. म्हणजे लाईन्स जर पॅरलल असतील तर स्लोप्स काय असतात, सेम असतात. देअरफॉर स्लोप्स ऑफ पॅरलल लाईन्स, स्लोप्स ऑफ पॅरलल लाईन्स आर सेम, इक्वल. पॅरलल लाईनचे स्लोप्स सेम असतात. इथंपर्यंत तुम्हाला 10th मध्ये झालेलं आहे स्लोप, इन्क्लिनेशन, ह्या सगळ्या कन्सेप्ट झालेत. मी थोडेसे रिवाइज केलेत. आता नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे, जशा पॅरलल लाईनचे स्लोप इक्वल असतात तसं मग परपॅन्डिक्युलर लाईन्स असतील तर स्लोप काय होतील, हाही प्रश्न आहे ना. एक्स ॲक्सिसचा हॉरिझॉन्टल स्लोपच नाही, वाय ॲक्सिस स्लोप काढता येत नाही, लाईन्स पॅरलल असतील स्लोप सेम. आता लाईन्स परपॅन्डिक्युलर असतील तर काय होईल, मग त्याच्या स्लोपबद्दल काय रिलेशन तयार होईल ते आधी आपण डिराईव्ह करूया आणि मग लिहूया. बघा, दिस इज एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, इंटरसेक्शन ओरिजिन. आता 2 लाईन्स मी ड्रॉ करते विच आर परपॅन्डिक्युलर टू ईच अदर. सपोज दिस इज वन लाईन, ह्याला L1 म्हणते, अँड वन मोर लाईन,
हिअर ड्रॉ करताना मी ती परपॅन्डिक्युलर होईल अशी ड्रॉ करते बघा. सपोज दिस लाईन L2. ह्या लाईन्स परपॅन्डिक्युलर आहेत. या दोन लाईन्स परपॅन्डिक्युलर असतील तर या दोन स्लोप्सचं काय म्हणता येईल हा प्रश्न आहे. बघूया. आता ही लाईन L1 आहे. हा अँगल काय घ्या, θ1 घ्या. या L लाईनचा अँगल θ1. θ1 हे इन्क्लिनेशन आहे. मग इन्क्लिनेशन माहीत असेल तर स्लोप काढता येतो का नाही. या लाईनचा स्लोप आपण त्याला M1 म्हणूया. किती येणार बघा, tan θ1. स्लोप ऑफ लाईन L1 इज इक्वल टू M1 कन्सिडर करूया बिकॉज स्लोप डिनोटेड बाय M विच इज इक्वल टू tan θ1. ही सेकंड लाईन आहे L2. याचं हे इन्क्लिनेशन आहे θ2. मग या लाईनचा स्लोप काय असणार आहे बघा, सेकंड लाईनचा स्लोप, दुसऱ्या लाईनचा स्लोप M2 म्हणूया विच इज इक्वल टू tan θ2. हे झालं बेसिक. याचा स्लोप झाला, याचा स्लोप झाला. थोडंसं ट्रायंगल कॉन्सन्ट्रेट करा जरा. हा ट्रायंगल तुम्हाला दिसतोय का बघा, हा एवढाच ट्रायंगल. या ट्रायंगलमध्ये बघा थोडं ऑब्झर्वेशन करा. हा अँगल एक्सटेरियर अँगल आहे ना. मग एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट कुणा इतकं असतं तर या दोघांच्या सम इतकं असतं. एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट त्याच्या रिमोट इंटेरियरच्या सम इतकं असतं. हा जो बाहेरचा आहे या दोघांच्या ॲडिशन इतका असतो. म्हणजे काय म्हणता येईल बघा, इफ दिस इज एक्सटेरियर अँगल देन वी हॅव θ2 एक्सटेरियर अँगलचं मेजरमेंट रिमोट इंटेरियरच्या सम इतकं असतं. θ2 इज इक्वल टू 90 प्लस θ1. दोन्ही साईडचे टॅन रेशो घेऊया. का टॅन, तर आपल्याला टॅनच लागणार आहे स्लोपसाठी. दोन्ही साईडचे मी टॅन घेते. tan θ2 इज इक्वल टू, तिकडचं पण टॅन घेऊया बघा, tan 90 प्लस θ1. ओके. हे tan θ2 म्हणजे काय बघा, M2. म्हणजे इथं काय येणार आहे M2 इज इक्वल टू. आता प्रश्न असा आहे की tan 90 प्लस θ1 कुठून काढायचं. तर या चॅप्टरच्या आधी जो आहे ट्रिग्नोमेट्री तिथं अलाइड अँगल्स झालेले आहेत. आता सध्या मी डायरेक्टच सांगणार आहे. इथं 90 आलं आणि इथं टॅन असेल तर इथं कॉट येतं. सध्या हे डायरेक्ट लक्षात ठेवा. अलाइड अँगल्समध्ये हा पार्ट होणार आहे. तो जरासा डिटेल आहे, तो नंतर घेऊया आपण. 90 आहे म्हणजे टॅनचं कॉट होतं. इथं θ1 लिहायचं असतं आणि 90 प्लस θ1 कुठला क्वाड्रंट येतोय बघा, 90च्या पुढे जाते ना, म्हणजे सेकंड क्वाड्रंटमध्ये येते. सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह म्हणजे इथं मायनस साईन येतं. आता ही कन्सेप्ट तुमच्यासाठी नवीन आहे, तेवढी फक्त सध्या लक्षात ठेवा. त्याचं रिझन पुन्हा ट्रिग्नोमेट्रीमध्ये मी एक्सप्लेन करते. हे M2 इज इक्वल टू मायनस, आपल्याला कॉट नकोच आहे, टॅनच पाहिजे. मग कॉट इज इनवर्स ऑफ टॅन. कॉट थीटाचं मी काय लिहिलं, टॅन थीटा लिहिलं. का तर कॉट आणि टॅन इनवर्स असतात. आता मी काय करणार आहे बघा, हे टॅन θ1 म्हणजे काय, टॅन θ1 म्हणजे काय M1. देअरफॉर M2 इज इक्वल टू -1 अपॉन M1. M1 इकडं घ्या. देअरफॉर M1 इंटू M2 इज इक्वल टू -1. बघा मी स्टार्टिंगला तुम्हाला काय म्हणलं होतं, लाईन्स पॅरलल असतील तर स्लोप सेम असतात. आणि इफ लाईन्स परपॅन्डिक्युलर, आपण नवीन पॉईंट बघत होतो, इफ लाईन्स आर परपॅन्डिक्युलर, लाईन्स परपॅन्डिक्युलर असतील तर काय होईल, काय होईल सांगितलं मी बघा, डिराईव्ह करून दिलं आधी आणि मग आता हेडिंग लिहिले. लाईन्स जर परपॅन्डिक्युलर असतील, इफ लाईन्स आर परपॅन्डिक्युलर देन प्रॉडक्ट ऑफ देअर स्लोप्स इज -1. त्या दोन लाईनच्या स्लोपचा प्रॉडक्ट किती असतो, -1. म्हणजे M1 इंटू M2, M1 म्हणजे एका लाईनचा स्लोप, M2 दुसऱ्या लाईनचा स्लोप, दोन लाईनच्या स्लोपचा प्रॉडक्ट किती येतो, -1. ओके. बघा स्लोपचा फॉर्म्युला आपण बघितलाय. स्लोपचा फॉर्म्युला दोन आहेत. कुठला, एक टॅन थीटा आणि y2 - y1 अपॉन x2 - x1. आता क्वेश्चन आहे, फाइंड स्लोप ऑफ लाईन पासिंग थ्रू दी गिवन 2 पॉईंट्स. आता 2 पॉईंट्स दिलेत म्हणजे कुठला फॉर्म्युला यूज करणार, स्लोप इज इक्वल टू
y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. या टाईपचे क्वेश्चन्स तुम्ही 10th मध्ये सॉल्व केले, त्यामुळे हा रिव्हिजन समजा. पहिला पॉईंट कुठलाही पॉईंट x1 y1 घ्यायचा, सेकंड पॉईंट x2 y2 घ्या. असं काही नाही आहे की यालाच फर्स्ट ह्या सेकंड, असं काही नाही. याला x1 y1 याला x2 y2 घेतलं तरी चालते. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. y2 3 y1 मायनस 1 मायनस आहे म्हणून ब्रॅकेट घातला बघा, x2 4 x1 2. आता इथं 3 मायनस मायनस 1 म्हणजे 3 प्लस 1 आणि 4 मायनस 2 किती 2. 3 प्लस 1 4 4/2 2 नी रिड्यूस करा. स्लोप किती येईल, स्लोप ऑफ लाईन इज इक्वल टू 2. म्हणजे रिक्वायर्ड लाईन ए बी जी आहे, स्लोप ऑफ लाईन ए बी म्हणूया आपण. ए बी लाईनचा स्लोप किती मिळाला आपल्याला 2. हे इझी आहे, रिव्हिजन आहे 10th मधली. त्यामुळे मी काय केलं आहे बघा, एकच सब क्वेश्चन घेतला आहे. यामध्ये अजून 3 आहेत. इथं मी ए लिहिले बी सी डी या क्वेश्चनमधले. पहिल्या क्वेश्चनचे बी सी डी तुमच्यासाठी राहतील, म्हणजे होमवर्क राहील. फर्स्ट क्वेश्चन बी सी डी 3 सब क्वेश्चन्स आहेत. हे पहिल्यातले होमवर्क राहतील. एक मी सॉल्व केलं आहे, खूप इझी आहे, तुम्ही करू शकताय, काय प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट क्वेश्चनला या. क्वेश्चन नंबर 2 काय बघा, क्वेश्चन नंबर 2. इफ x and y intercepts of line L are 2 and 3 and then find the slope. त्या लाईनचा x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट दिलाय आणि आपल्याला स्लोप काढायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा आधी इंटरसेप्ट म्हणजे काय बघा, हा x ॲक्सिस हा y ॲक्सिस, इंटरसेक्शन ओरिजिन. एखाद्या लाईनचा इंटरसेप्ट x इंटरसेप्ट y इंटरसेप्ट म्हणजे नेमकं काय बघा. सपोज दिस लाईन कॅपिटल L गिवन आहे, ही लाईन आहे कॅपिटल L. याचा x इंटरसेप्ट 2 आहे, म्हणजे हा पोर्शन 2 आहे असं त्याचं मिनिंग असतं, हे लक्षात घ्या. y इंटरसेप्ट 3 आहे, म्हणजे हा पोर्शन 3 आहे. आधी इंटरसेप्ट हा पॉईंट क्लिअर झाला का. इंटरसेप्ट पुन्हा एका इक्वेशनमध्ये मी पुन्हा सांगणार आहे. जनरली x इंटरसेप्ट डिनोटेड बाय स्मॉल a, y इंटरसेप्ट डिनोटेड बाय स्मॉल b, हे लक्षात घ्या. इथं हा x इंटरसेप्ट 2 आहे. मला सांगा हा पॉईंट मिळेल का नाही तुम्हाला. x ॲक्सिसवर आहे म्हणजे 2,0. हा पॉईंट काय होईल, y ॲक्सिसवर आहे म्हणजे 0,3. x ॲक्सिसवर असला तर y0, y ॲक्सिसवर असेल तर x0. आता या लाईनचा स्लोप काढायचा आहे. काढता येईल का नाही, आत्ताच आपण काढलाय बघा. फक्त ह्यात नवीन काय होतं, x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट असं दिलं होतं. म्हणजे 2 पॉईंट्स न देता x इंटरसेप्ट y इंटरसेप्ट. खरं तर डायग्रॅम तुम्ही काढायची गरज नाही आहे एक्झाममध्ये. हा पॉईंट मला एक्सप्लेन करायचा होता, इंटरसेप्ट म्हणजे काय, म्हणून मी डायग्रॅम काढले. आता हा पॉईंट तुमचा काय घ्या, एक पॉईंट घ्या x1 y1, दुसरा पॉईंट घ्या x2 y2. आता स्लोपचा आपला जनरल फॉर्म्युला काय, फॉर्म्युला y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. व्हॅल्यूज घाला. 3 y2 मायनस y1 3 मायनस 0, x2 मायनस x1 0 मायनस 2. काय येणार आहे बघा, 3 अपॉन मायनस 2 म्हणजे स्लोप किती येईल, -3/2. ओके, पुढचं सगळं इझी होतं. या सममध्ये नवीन पार्ट काय होता, व्हॉट इज मीन बाय x इंटरसेप्ट आणि y इंटरसेप्ट. तेवढा क्लिअर झाला का बघा. स्लोपचा फॉर्म्युला यूज करा, आन्सर मिळेल. आता नेक्स्ट क्वेश्चन. आता नेक्स्टमध्ये पण बघा, थर्ड क्वेश्चन इझी आहे. काय इझी आहे, ॲक्च्युली थर्ड फोर्थ दोन्ही इझी आहेत, तरी पण मी यातला एक घेणार आहे. काय सांगितलंय बघा, त्या क्वेश्चनमध्ये सांगितलंय इन्क्लिनेशन 30 आहे आणि इन्क्लिनेशन 30 असेल तर स्लोप काढा म्हणले. काढता येतो का नाही तुम्हाला. स्लोप म्हणजे tan θ, tan 30 काढा. आन्सर किती येईल, 1/√3. तुम्ही करा. त्यामुळे नेक्स्ट घेते. इथं पण म्हणलेला इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन म्हणजे θ π/4 हे दिलेलं आहे. स्लोप म्हणजे काय, tan θ. इन्क्लिनेशन दिलं की हा फॉर्म्युला यूज करायचा, tan π/4. आता tan π/4 किती,
लक्षात आहे का बघा तुम्हाला? याच्या आधी मी घेतलेलं आहे. π/4 हे रेडियन्स असतात, त्याचे डिग्रीज करायचे असतात आणि π/4 π/2 हे पार्ट पाहिजेत. π/4 म्हणजे 45 डिग्री. येत नसेल तर इथं काय करा, पाय म्हणजे 180 घालायचं, 180/4 करून बघा. पायची व्हॅल्यू घालायची 180 डिग्री, कॅल्क्युलेशन करून बघा. म्हणजे जे नवीन स्टुडंट्स आहेत त्यांनी, जे रेग्युलर आहेत त्यांना हे लक्षात आलं असेल. π/4 म्हणजे 45 डिग्री आणि tan 45चा आन्सर माहिती आहे. tan 45 किती? 1. हे पार्टच पाहिजे. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन हॅव्हिंग इन्क्लिनेशन π/4 इज 1. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. यात काय प्रॉब्लेम नाही आहे, इझी आहे. सेम 30 वाला होमवर्क दिलाय. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊया. काय क्वेश्चन आहे बघा. अ लाईन मेक्स इंटरसेप्ट्स 3 and 3 ऑन कोऑर्डिनेट ॲक्सिस. इंटरसेप्टचं मिनिंग सांगितलंय मी तुम्हाला. तरी बघा, एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, इथं ओरिजिन. लाईन मेक्स इंटरसेप्ट्स 3 and 3 ऑन बोथ ॲक्सिस. म्हणजे हा इंटरसेप्ट 3 आहे आणि हा पण तेवढाच आहे असं सांगितलंय. तर या लाईनचा काय काढायचं आहे बघा. इन्क्लिनेशन विचारलंय, स्लोप नव्हे. मग इन्क्लिनेशन म्हणजे काय सांगितलं होतं मी, लक्षात आहे? अँगल मेड बाय दी लाईन विथ पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. म्हणजे हा अँगल किती असा क्वेश्चन आहे. कसं काढता येईल बघा. सगळ्यात पहिल्यांदा या लाईनचा स्लोप काढा. स्लोप तर काढता येतोय. हा पॉईंट, याचे कोऑर्डिनेट्स काय येणार आहेत? इथे लिहिते 3,0. हा पॉईंट, याचे कोऑर्डिनेट्स 0 3. मला सांगा या लाईनचा स्लोप काढता येईल का नाही? येईल. स्लोप इज इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. y2 म्हणजे कुठलं पण एक घ्या, आता हे घेऊया काय, 3 मायनस 0 अपॉन काय येणार आहे, y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. 0 मायनस 3, मग 3 अपॉन मायनस 3. म्हणजे स्लोप किती येतोय? स्लोप इज इक्वल टू -1. पण स्लोप नाही विचारला, काय विचारले? इन्क्लिनेशन. इन्क्लिनेशन म्हणजे काय? टॅन. म्हणजे इन्क्लिनेशन म्हणजे हा अँगल काढायचा आहे. तो कसा काढायचा बघा. स्लोपचा फॉर्म्युला आपल्याजवळ आहे. स्लोप इज इक्वल टू टॅन थीटा. म्हणजे टॅन थीटाचं आन्सर आहे -1. इथं तुम्हाला टॅन थीटा -1 दिलाय, मग थीटा किती असा प्रश्न आहे. आत्तापर्यंत तुम्हाला थीटा दिला की तुम्ही काय करतो तर टॅन थीटा. मग टॅन ऑफ थीटा -1 कधी येतो? ॲक्च्युली हे ट्रिग्नॉमेट्रीच्या अलाइड अँगल्समध्ये सगळं झालेलं आहे. पण तो ट्रिग्नॉमेट्री आपण फक्त स्टार्ट करून ठेवला आहे, थोडासा पुढं व्हास्ट आहे म्हणून हा टॉपिक आपण आत्ता गेलो आहे. त्यामुळे सध्या फक्त काय लक्षात ठेवा बघा. टॅन ऑफ 45 1 असते. टॅन ऑफ -45 -1 असते. मग -45 अँगल कुठं येतो बघा. इथं डायग्रॅममध्ये कुठं इथं दाखवते बघा. -45 अँगल म्हणजे कसा येणार बघा. ही लाईन, हा अँगल असतो -45. इथं लक्षात येते का बघा. हा अँगल -45 असतो. पण आपलं इन्क्लिनेशन असं असत नाही ना. इन्क्लिनेशन आपलं असं असतंय. म्हणजे हा अँगल किती झाला 135. म्हणजे हा अँगल तुम्हाला विचारलेला आहे किती. तुम्हाला थोडक्यात समजेल असं मी सध्या सांगितले. अलाइड अँगल्सवरून ते लवकर लक्षात येईल. टॅन ऑफ थीटा -1 कधी येतो तर टॅन 135. ॲक्च्युली इथं मी सांगितलं टॅन -45. मायनस म्हणजे क्लॉकवाईज अँगल. मग असा क्लॉकवाईज जर -45 असेल तर अँटी क्लॉकवाईज किती असणार आहे 135. टॅन ऑफ 135 किती आहे -1. म्हणजे थीटा किती झाला बघा. कम्पेअर करा इथं हे दोन, इथं असं कम्पॅरिझन करा. ह्याला हे आणि ह्याला हे. थीटा किती येणार आहे 135 डिग्री. म्हणजे त्या लाईनचं इन्क्लिनेशन किती, की जी लाईन इथं इक्वल इंटरसेप्ट करते त्याचं इन्क्लिनेशन किती असणार आहे तर थीटा इज इक्वल टू 135. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 6. लिसन क्वेश्चन. Without using Pythagoras, show that these 3 points are the vertices of right angle triangle. बघा आत्तापर्यंत म्हणजे 10th मध्ये आपण राईट अँगल ट्रायंगल म्हणलं की पायथागोरस.
म्हणजे 3 व्हर्टायसेस या राईट अँगल ट्रायंगलचे आहेत का नाही, तर आपल्याला पायथागोरन ट्रिपलेट आपण करत होतो म्हणजे डिस्टन्स काढून. तसं इथं काय करायचं नाही आहे. विदाउट युजिंग पायथागोरस न यूज करता हे 3 व्हर्टायसेस राईट अँगल ट्रायंगलचे आहेत का बघायचेत. कसे बघायचे मग, कुठला क्रायटेरिया बघा. मी स्टार्टिंगला एक्सप्लेन केलं होतं, लक्षात आहे का बघा. इफ लाईन्स आर परपॅन्डिक्युलर, लाईन्स जर परपॅन्डिक्युलर असतील तर त्यांचे स्लोप्स m1 इंटू m2 किती असतं -1. म्हणजे इथे एक लाईन आणि इथे एक लाईन, अशा 2 लाईन्स असतील. या 2 लाईन्स एकमेकांना जर परपॅन्डिक्युलर असतील तर याचा स्लोप आणि याचा स्लोप यांचा प्रॉडक्ट किती असायला पाहिजे -1. मग तो क्रायटेरिया इथं आपण यूज करायचा आहे. काय काय करूया बघा. पहिल्यांदा इथं किती आहेत बघा. AB एक लाईन असणार आहे, दुसरी BC असणार आहे आणि तिसरी AC असणार आहे. पहिल्यांदा फक्त AB आपण घेऊया. AB लाईन बघा, A 4 4 B 3 5. स्लोप ऑफ AB काढूया. आता पुन्हा फॉर्म्युला लिहायची गरज नाही मला वाटतंय. ABचा स्लोप कसा y2 - y1 म्हणजे y ची सबट्रॅक्शन अपॉन x2 - x1 x ची सबट्रॅक्शन 3 - 4. बघा 5 - 4 आणि 3 - 4 किती येतोय स्लोप बघूया. 5 - 4 किती 1 आणि 3 - 4 किती -1. म्हणजे ABचा स्लोप किती मिळाला आपल्याला 1/-1 म्हणजे -1. स्लोप ऑफ AB वी हॅव -1. आता काय करूया, BCचा स्लोप काढूया. किती येतोय बघूया. B किती आहे 3,5. C -1,-1. स्लोप ऑफ BC, BCचा स्लोप कसा y सबट्रॅक्शन म्हणजे -1 - 5. x सबट्रॅक्शन कसं येणार बघा असं -1 - 3 y2 - y1 अपॉन x2 - x1. -1 आणि -5 -6 -1 आणि -3 -4 मायनस कट 2 2 जा 4 2 3 जा 6. BCचा स्लोप आलाय 3/2. स्लोप ऑफ BC 3/2. ABचा -1 आला होता, BCचा 3/2 आलाय. ऑब्झर्वेशन करा, यांचा प्रॉडक्ट काय -1 येणारच नाही आहे. म्हणजे अजून एक स्लोप काढावा लागेल. स्लोप ऑफ AC A 4 4 आणि C काय आहे -1,-1. ACचा स्लोप काढूया. स्लोप ऑफ AC कसा काढणार बघा. y ची सबट्रॅक्शन -1 - 4 x ची सबट्रॅक्शन -1 - 4 -1 आणि -4 -5. पुन्हा -1 आणि -4 -5 मायनस कट आणि 5 पण कट. स्लोप किती आला बघा. देअरफॉर स्लोप ऑफ AC, ACचा स्लोप काय मिळाला 1. बघा पुन्हा ABचा स्लोप काय होता -1. BCचा 3/2 मिळाला म्हणून तर आपण पुढे गेलो. इथंच जर 1 मिळाला असता तर प्रश्नच नाही. आता ACचा स्लोप किती मिळालाय 1. बघा हे 2 कंपेअर करा. ABचा स्लोप आणि ACचा स्लोप यांचा प्रॉडक्ट करूया. फ्रॉम 1 and 3 स्लोप ऑफ AB इंटू स्लोप ऑफ AC इज इक्वल टू -1 इंटू 1 किती येणार आहे -1. मग स्लोपचा प्रॉडक्ट जर -1 असेल तर लाईन्स काय असायला पाहिजेत, त्या परपॅन्डिक्युलर असायला पाहिजेत. कोण कुणाला परपॅन्डिक्युलर असायला पाहिजे बघा. AB ला AC परपॅन्डिक्युलर असायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ दोघांमध्ये कोण आहे A, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं बघा डायग्रॅममध्ये AB ला AC परपॅन्डिक्युलर असायला पाहिजे. A कॉमन आहे म्हणजे 90 डिग्री कुणाजवळ पाहिजे, A अँगल जवळ 90 डिग्री पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणजे हे जे व्हर्टायसेस दिलेत ते व्हर्टायसेस राईट अँगल ट्रायंगलचे आहेत.
समजा इथं पहिल्यांदाच आन्सर आपल्याला मिळालं असतं BC आणि AB, इथं -1 आले, इथं जर 1 आलं असतं तर ACचा स्लोप काढायची गरज नव्हती, पण इथं आलं नाही तसं, म्हणून आपण ACचा स्लोप काढला. या दोघांचा प्रॉडक्ट -1 येतो. इफ लाईन्स आर परपॅन्डिक्युलर, प्रॉडक्ट ऑफ देअर स्लोप्स -1. आणि याचा रिव्हर्स जाऊया, स्लोपचा प्रॉडक्ट -1 येतोय, म्हणजे लाईन्स काय असायला पाहिजेत, परपॅन्डिक्युलर असायला पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. काय 7th क्वेश्चन बघा. फाइंड द स्लोप ऑफ लाइन which makes angle 45 degree with positive direction of y axis. y ॲक्सिसच्या पॉझिटिव्हला 45 आहे. आतापर्यंत x ॲक्सिस पॉझिटिव्ह माहिती होतं, y ॲक्सिसचा पॉझिटिव्ह कसा काढायचा हा एक मेन प्रश्न आहे. इथं डायग्रॅम जर इथं काढता आली तुम्हाला तर आन्सर संपणार आहे. आता yच्या पॉझिटिव्हला 45 अशी लाईन आहे, ती नेमकी कशी काढायची बघूया. बघा आता एक्सला पॉझिटिव्ह तुम्ही कसं करता, आता हा एक्स ॲक्सिस आहे, हा अँगल ना 45. मग आता वायचं बघा, ही वायची पॉझिटिव्ह मी लाईन काढणार आहे, ती आधी लाईन लक्षात येते का बघा. बघा हे वाय ॲक्सिस, वायचा पॉझिटिव्हला 45 मेजर्ड इन अँटी क्लॉकवाईज. एक काम करा, असं जर लक्षात आलं नाही ना तर एक काम करा, ही डायग्रॅम अशी फिरवा, म्हणजे मनातल्या मनात अशी रोटेट करा. अशी येते का बघा, हा 45 पाहिजे ना, किंवा एक एक्स ॲक्सिसला असा 45 करा आणि ही डायग्रॅम रोटेट करा, म्हणजे अशी येईल का बघा, येईल. आणि आता या लाईनचा स्लोप काढायचा आहे. कुठल्या, जी लाईन वाय ॲक्सिसच्या पॉझिटिव्हला 45 डिग्री अँटी क्लॉकवाईज अँगल करते, याचा स्लोप काढायचा आहे. आता स्लोप काढायला मेन अँगल कुठला लागतो बघा, हा अँगल लागतो. अँगल मेड बाय दी लाईन विथ पॉझिटिव्ह डिरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस, हा अँगल लागतो, हा अँगल चालणार नाही. मग आता हा 45 तर हा 45 व्हर्टिकली अपोजिट, बरोबर आहे. हा 90, हा किती असेल सांगाल, हा 45 हा 90 म्हणजे हा 45च की, म्हणजे हा किती असणार आहे 135. म्हणजे इन्क्लिनेशन आपल्याला किती मिळाले, थीटा इज इक्वल टू 135. 135 कुठून आले आधी लक्षात आले का बघा, हा 45 घेतला म्हणून व्हर्टिकली अपोजिट 45, इथं 90 डिग्रीच असणार आहे. 90 आणि 45 गेले म्हणजे राहिले इथं 45. किंवा एक्सटेरियरनी जावा, एक्सटेरियरचं मेजरमेंट या दोघांच्या सम इतकं, 45 + 90 135, म्हणजे थीटा किती मिळाला 135. स्लोप कसा असतो, स्लोप इज इक्वल टू टॅन थीटा, म्हणजे टॅन ऑफ 135. एका आधीच्या सममध्ये आपण काढले बघा, लक्षात आहे का, टॅन 135. याच्या आधीच्या सममध्ये टॅन 90 + 45. मी काय सांगितलं होतं, एक हिंट सांगितली होती बघा, 90 आलं की टॅनचं काय लिहायचं, कॉट 45 लिहायचं. आणि 90 + 45 म्हणजे सेकंड क्वाड्रंट येतो, सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह असतो, म्हणजे -cot 45. आणि cot 45चा आन्सर आहे 1, आणि हे मायनस साईन म्हणजे त्या लाईनचा स्लोप किती येणार आहे -1. इथं नवीन काय आहे, वायच्या डिरेक्शनला अँगल दिला आहे, वाय ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डिरेक्शनला इथं काढला आणि मग हा अँगल काढला. आणि स्लोप कसा काढला, टॅन 135. प्रॉब्लेम तुम्हाला फक्त आता कुठं राहणार आहे, हाच. मी बऱ्याचदा हे पॉईंट्स पुन्हा पुन्हा सांगाले टॅनचे. मी 90 + 45 स्प्लिट करायचं, 90 आलं की टॅनचं कॉट करायचं, एवढं लक्षात ठेवा. आणि क्वाड्रंट बघायचा, 90 + याचा अर्थ अँगल पहिला क्वाड्रंट पास करून पुढे जातोय सेकंड क्वाड्रंटमध्ये, सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन निगेटिव्ह असतं म्हणून इथं मायनस साईन द्यायचं. ठीक आहे, म्हणजे स्लोप किती येणार आहे -1.